नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय मध्ये। आज आपण असा एक टॉपिक पाहणार आहे की जो मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे। ओके, आणि या ठिकाणी प्रश्न येण्याचा एक चान्स आहे करंट अँगलनी, एक हिडन आहे एरियाज जो की आपण सहसा वाचून जातो पण तो लक्षात येत नाही, किंवा ज्यामुळे सध्या एक सेक्टर्स आपलं त्रस्त असेल तर ती एक संकल्पना आहे, एक बेसिक संकल्पना आहे। आपण ती संकल्पना पाहणार आहे। ओके, तर पहा, एक काहीतरी इथं दिसत आहे। ओके, एनपीए। ओके, इथं बँक आहे आणि त्याखाली कोणतरी एक दबलेला व्यक्ती दिसत आहे। मुळात लक्षात घ्या, एनपीए आपण त्याला काय म्हणूया, नॉन परफॉर्मिंग असेट्स। ओके, नंतर आपण कन्सेप्ट कडे जाऊया। पहा, एनपीए मुळे कोण अडचणीत आलेला आहे, बँक। आणि बँके जर अडचणीत आले तर कोण अडचणीत येणार आहे, ठेवीदार। दिसतात ठेवीदार। ओके, जर एनपीए मुळे जर ठेवीदार अडचणीत येत असेल तर ही एनपीए कन्सेप्ट जी आहे, ओके, ही एनपीए कन्सेप्ट जी आहे म्हणजे बुडीत कर्जाची जी समस्या आहे ही खास करून सहसा जे परिणाम करणारा घटक आहे तो आहे शेवटचा, म्हणजे कोण आहे, ठेवीदार। म्हणजे बँकेवर तर परिणाम होणारच, एकंदरीत कोणावर होणार आहे, ठेवीदारावर। आणि त्याचा टोटली निगेटिव्ह इम्पॅक्ट जो दिसणार आहे पूर्णपणे आपल्या अर्थव्यवस्थेवर। ओके, पॉइंट लक्षात घ्या। ओके, तर नॉन परफॉर्मिंग असेट आशिया खंडात जर आपण थोडा विचार केला असेल तर सर्वाधिक एनपीएचं प्रमाण हे भारतातच असेल। ओके, कारण की मागील काही दिवसांमध्ये एनपीए हा भारताचा सतत काय होत आहे, वाढत आहे। ओके, तर आपण हे कन्सेप्ट काय आहे पूर्णपणे पाहूया। संकल्पना। ओके, संकल्पना काय सांगते ते पहा। मुळात ही संकल्पना संबंधित आहे व्यापारी बँका। बँकांचं मुख्य काम आहे ठेवी स्वीकारणे आणि यामधून काय देणे, कर्ज देणे। ओके, हे मुख्य काम आहे, ठेवी स्वीकारणे आणि काय देणे, कर्ज देणे। ठेवी किती प्रकारच्या आहेत, दोन। एक कुठली आहे, मागणी ठेवी आणि दुसरी आहे मुदत ठेवी। मागणीमध्ये करंट अकाउंट म्हणजे चालू ठेवी आणि दुसरे आहे सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत ठेवी। मुदत ठेवीमध्ये काय येते, फिक्स डिपॉझिट्स आणि दुसरं काय आहे, रिकरिंग डिपॉझिट्स, एफडी आणि आरडी। आता व्यापारी बँका ठेवी स्वीकारतात आणि यामधूनच काय देत असतात, कर्ज। व्यापारी आणि काय आकारलं जाते, कर्जावर व्याज। ओके, ठेवी काय आहे व्यापारी बँकांसाठी, तर हे लायबिलिटीज आहेत। लायबिलिटीज म्हणजेच काय आहे, देणी, देयता। त्याचं कारण काय आहे, व्यापारी बँकांमध्ये लोकांनी ठेवलेला पैसा त्यांना कालांतराने काय करावा लागतो, परत करावा लागतो। परंतु या कर्जापासून काय कमावत असतात बँका, उत्पन्न कमावतात। व्याज काय आहे व्यापारी बँकांसाठी, उत्पन्न आहे कर्जावर आकारलेलं। परंतु हे कर्ज काय असते, कर्ज व्यापारी बँकांसाठी काय असते, संपत्ती असते। ओके, कर्ज काय आहे, संपत्ती, आपण त्याला काय म्हणूया, असेट्स। ओके, कारण की कर्ज म्हणजेच व्यापारी बँकांची जर आपण बॅलन्स शीट जर चेक केली असेल, एक लायबिलिटी साइड आहे आणि एक असेट साइड्स आहे। असेट साइडला नेहमीच त्यांचे काय येणार आहेत, कर्ज येतील, आणि लायबिलिटी साइडला काय येणार आहे, ठेवी। कारण की कालांतराने लोकांना ठेवी काय कराव्या लागतात, परत म्हणजेच काय, देणी। ओके, आपण उलट डोक्यात घेतो कधी कधी, ठेवी काय समजतो आपण, असेट्स। ओके, हे कर्ज जे आहे, ओके, कर्ज म्हणजेच काय आहे, संपत्ती। हे कर्ज दोन प्रकारचं आहे। ओके, एक आहे स्टँडर्ड असेट, ओके, याला काय म्हणूया आपण, प्रमाणित संपत्ती। ओके, किंवा यालाच म्हणूया लाभदायी संपत्ती। यालाच म्हणतात उत्पादक संपत्ती। ओके, आणि दुसरी आहे सबस्टँडर्ड किंवा त्याला म्हणतात अलाभदायी संपत्ती। ओके, त्यांना म्हणतात अनुत्पादक संपत्ती। मग ही व्याख्या काय सांगते, ओके, व्याख्या काय सांगते, तर जी व्यक्ती किंवा खातेदार
कर्ज घेतल्यानंतर वेळेवर कर्जाचा काय करत असतात, भरणा करतात. ओके, कुठली असेट झाली ती, स्टँडर्ड असेट. म्हणजे जे वेळेवर कर्ज घेतात आणि वेळेवर त्याची काय करतात, परतफेड करतात. आणि अलाभदायी संपत्ती म्हणजेच काय, जे कर्जदार वेळेवर कर्ज, व्याज किंवा कर्जाचा हप्ता म्हणतो आपण त्याला, EMI, इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट, वेळेवर भरत नाही. ओके, या ठिकाणी सुद्धा कर्ज किंवा व्याज किंवा EMI हे वेळेवर भरणारे आहेत. ओके, अलाभदायी संपत्ती किंवा अनुत्पादक संपत्ती. ओके, काय होते अनुत्पादक संपत्ती, जे कर्जदार वेळेवर कर्ज किंवा व्याज किंवा EMI भरत नाहीत. ओके, पहा अनुत्पादक का म्हणतात, की या संपत्तीपासून बँकेला, म्हणजे या कर्जांपासून बँकेला कुठल्याच प्रकारचं उत्पादन प्राप्त होत नाही, त्यामुळे काय आहे, अनुत्पादक आहे. आणि ज्यापासून उत्पादन, ज्या संपत्तीपासून किंवा कर्जांपासून काय प्राप्त आहे, उत्पादन प्राप्त आहे, त्याला काय म्हटलं जाते, लाभदायी संपत्ती. ओके, दोन व्यक्ती आहेत, या दोघांनी होम लोन साठी कर्ज घेतलेलं आहे किंवा कार लोन साठी घेतलेलं आहे किंवा एटसेट्रा, इतर कुठल्याही कामासाठी घेतलेलं आहे. यामधील हा ए व्यक्ती जो आहे हा वेळेवर कर्जाचा भरणा करते. ओके, आणि हा जो बी व्यक्ती आहे हा कर्जाचा भरणा वेळेवर करत नाही. ओके, म्हणजेच ए पासून व्यापारी बँकेला काय मिळत आहे, लाभ मिळत आहे, लाभ, उत्पन्न. ओके, काय, हे उत्पादक आहे, कारण की ए जो व्यक्ती आहे तो वेळेवर कर्ज भरत राहते, परंतु बी जो व्यक्ती आहे हा वेळेवर कर्ज भरत नाही, ना भरत त्याचा व्याज, ना भरत त्याचा EMI. ओके, त्याला काय म्हटलेलं आहे, NPA. NPA हे किती प्रकारामध्ये आहे, 3 प्रकारामध्ये आहे. एक आहे नियमप्रमाणित. ओके, याला म्हणतात सब स्टँडर्ड. ओके, दुसरा आहे डाऊटफुल असेट्स. ओके, त्याला म्हणतात शंकास्पद. आणि तिसरं जे आहे लॉस असेट, याला म्हणतात बुडीत कर्ज. ओके, जो कर्जदार 90 दिवसापर्यंत हे सर्व थकीत ठेवत असेल. ओके, जो कर्जदार 90 दिवसापर्यंत हे सर्व थकीत ठेवत असेल त्याला म्हणतो आपण NPA. ओके, निमप्रमाणित मध्ये 90 दिवस ते 12 महिने. ओके, ज्या कर्जदाराकडे 90 दिवसांपेक्षा जास्त आणि 12 महिन्यापेक्षा कमी जर कर्ज, EMI किंवा व्याज जर थकीत असेल त्याला, त्या संपत्तीला कुठली संपत्ती म्हटली जाते, नियमप्रमाणित. शंकास्पद मध्ये, ओके, शंकास्पद मध्ये काय होणार, 12 महिनेपेक्षा जास्त काळ काय राहणे, कर्ज किंवा EMI काय राहणे, थकीत. ओके, त्याला काय म्हणणार आहे, डाऊटफुल. आणि लॉस मध्ये काय होणार आहे, बुडीत, म्हणजे समोरून ते असेट्स किंवा कर्ज परतफेडच होणार नाही. लॉस साठी का बरं मुदत ठेवलेली नसेल, शेवटपर्यंत बँकेचा प्रयत्न असते काय झाली पाहिजे, वसुली. यासाठी जर लिमिट ठेवली असती 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, लोकांनी वाट पाहिलं असतं की 5 वर्षात माझं कर्ज काय होणार आहे, बुडीत समजणार आहे बँक. कारण की त्यांच्या व्याख्येत काय दिलेलं आहे NPAच्या, की 5 वर्षानंतर माझं बुडीत समजणार आहे. लोकांनी वाट पाहिली असते, दिवाळ्या साजऱ्या झाल्या असत्या. ओके, मग हे जे आहेत NPAचे टाइप्स. ओके, तर या टाइप संदर्भात एखाद्या टाइप्सवर प्रश्न येऊ शकतो. ओके, त्यानंतर एकदम बेसिक प्रश्न विचारू शकतो 90 दिवस या बाबतीतला, किंवा या संपत्तीच्या संदर्भात विचारू शकते, किंवा या साईडला सुद्धा व्यापारी बँकांसाठी कर्ज आणि ठेवी या काय असतात. ओके, तर आता नेक्स्ट एरिया पाहूया आपण. NPAचे कारण जे आहेत, कोणते असे कारण आहेत की त्यामुळे NPA होते. सर्वात महत्त्वाचं कारण आहे योग्य तारणाच्या मोबदल्यात कर्ज न देणे. ओके, काय होते कधी कधी जे तारण आहे, मॉर्गेज आहे, काय ठेवलं जाते पहा, उदाहरणार्थ लगेच कळेल आपल्याला. एखाद्या वेळेस
एखाद्या वेळेस एखाद्या जागेवर किंवा रिअल इस्टेटवर जर कर्ज दिलं असेल आणि ती रिअल इस्टेट आहे फॉर एक्झाम्पल 1 कोटीची, उदाहरणार्थ आहे बरं का, जागा आहे 1 कोटीची आणि कर्ज दिलं गेलं आहे 2 कोटी. ओके, कर्जदार कशाला बँकेकडे परत येणार? म्हणजेच योग्य तारणाच्या आधारावर कर्जाचे वाटप न करणे हे महत्वाचं कारण आहे एनपीएचं भारतामधलं. ओके, दुसरं आहे कर्ज देताना होणारे राजकीय हस्तक्षेप. ओके, हे सुद्धा एक कारण आहे. नेहमी बँकांवर दबाव आणला जाईल वेगवेगळ्या प्रकारे. ओके, ते कुठल्याही एका पार्टीचे असत ना, परंतु बँकेवर दबाव आणला जातो आणि बँकेला जबरदस्तीने कर्जाचं काय केलं जाऊ शकते, वाटप केलं जाऊ शकते. हे एका प्रकारे भ्रष्टाचाराचं स्वरूप म्हणू शकतो आपण. ओके, सर्वात महत्वाचा अजून एक पॉइंट आहे वसुलीचा प्रश्न. जर एखाद्या व्यक्तीला जर कर्ज दिलं असेल, ओके, तर त्याकडून ते वसूल करणं खूप अवघड काम झालेलं आहे बँकांसाठी आता. हे सुद्धा एक एनपीएचं काय आहे, कारण आहे. ओके, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ही गोष्ट घडून येत आहे सध्याच्या परिस्थितीत. शहरी भागात सुद्धा हे आहेच. ओके, आयोगाने एक वेळ प्रश्न विचारलेला आहे, शेती क्षेत्रामध्ये दिलेले कर्ज वेळेवर परत न होण्याचं काय कारण सांगता येईल? काय आहे? वसुलीचा प्रश्न आहे. वसुलीचा प्रश्न का होत असेल असं? कधी कधी काय होते, एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या प्लांटवर 100 रुपये खर्च केला असेल कर्ज घेऊन आणि प्लांट पासून जर उत्पन्न फक्त 60 रुपये आलं असेल तर तो प्लांट आधीच बुडीत गेलेला आहे. असं भरपूर प्लांटच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजेच काय, तिथं खर्च हा जास्त होऊन गेला परंतु त्यापासून उत्पन्न जे आहे काय झालं, कमी मिळालं. म्हणजेच प्लांट तो टोटली कशामध्ये गेलेला आहे, लॉसमध्ये गेलेला आहे. ओके, म्हणजे त्या प्लांटचं योग्य व्हॅल्युएशन न होणे, ओके, किंवा ते प्रोडक्ट त्या एरियामध्ये विकल्या जाते की नाही, ह्या गोष्टी सर्व समोर न ठेवता जर प्लांट सुरू केला असेल आणि प्लांट जर बुडीत गेला असेल तर पुन्हा काय तयार होऊ शकते, वसुलीचा प्रश्न. ओके, तर ह्या ज्या कारण आहेत हे महत्वाचे आहेत एनपीए होण्याचे कारण. त्यानंतर परिणाम. एनपीए जर झालं तर काय होऊ शकते पहा, बँकांची जी क्रेडिट ग्रोथ असते काय होते, कमी. क्रेडिट ग्रोथ म्हणजेच बँकांची कर्ज देण्याची क्षमता. ओके, बँकांची कर्ज देण्याची क्षमता काय होते, कमी होते. कारण की बँकांना जर एखाद्या बँकेचं एनपीए जर वाढत असेल तर ठेवीदार पटापट तिथून आपला काय काढून घेणार, पैसा. त्यांना लक्षणं समजून जातात की आता काही दिवसानं बँक बुडीत होण्याच्या मार्गावर जात आहे. म्हणजे बँकेच्या क्रेडिट ग्रोथवर सुद्धा मोठ्या प्रमाणात काय होणार, परिणाम होणार. ठेवीदारांची विश्वासार्हता काय होणार, कमी. ओके, म्हणजे ठेवीदारांचा ट्रस्ट बँकेवर राहणार नाही. मग ते गुंतवणुकीसाठी इतर साधनं पाहू शकतात. ओके, बँका आर्थिक अडचणीत येऊ शकतात. याचा अर्थ होतो बँका बुडीत होण्याचे चान्सेस काय होतात, जास्त होतात. ओके, तर हे जे आहेत एनपीएचे काय आहेत, परिणाम आहेत, त्यामधील हा एक महत्वाचा आहे. ओके, प्रश्न पहा महत्वाचा. एनपीए संदर्भातील मुदत किती दिवसांसाठी आहे? किंवा किती दिवसानंतर बँकेचे कर्ज जे आहे काय होते, एनपीए. तर काय येणार त्याचं उत्तर, 90 दिवस. दुसरा एखादा जो प्रश्न विचारू शकेल एनपीएचे कारणे आणि एनपीएच्या परिणामासंदर्भात. ओके, आपण जे टाइप्स पाहिले तिथं प्रश्न येण्याचे चान्सेस थोडे कमीच आहेत. ओके, एकदम खूप जास्त डिटेल्स गेले आहे तिथं, परंतु हा जो एरिया आहे हा एकदम कोअर आहे. ओके, पहा एनपीए म्हणजेच काय, व्यापारी बँका ठेवी स्वीकारतात आणि काय देतात, कर्ज. व्यापारी बँकांसाठी ठेवी परत कराव्या लागतात म्हणून काय असतात, लायबिलिटीज, आणि कर्ज जे आहेत ते काय असतात, असेट्स. ओके, ज्या संपत्ती आहेत त्या दोन प्रकारच्या, एक स्टँडर्ड, ओके, आणि दुसरी सबस्टँडर्ड म्हणू शकतो किंवा अलाभदायी म्हणू शकतो.
तर यामध्ये अलाभदायी किंवा अनुत्पादक जे आहे त्यालाच म्हणतो आपण एनपीए. 90 दिवसापर्यंत जर एखाद्या कर्जदाराकडे कर्ज किंवा व्याज किंवा ईएमआय काय असणार आहे, थकीत असणार, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहे, एनपीए. ओके, एनपीए चे किती प्रकार आहेत, टोटल 3 आहेत. 90 दिवसापेक्षा जास्त तर 12 महिन्यापेक्षा कमी त्याला म्हणणार निमप्रमाणित. 12 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी जर थकीत असेल त्याला काय म्हणणार आपण, डाऊटफुल. आणि जर समोरची व्यक्ती कर्ज परतफेडच करत नसेल त्याला काय म्हटलं जाते, लॉस. असे किती टाइप्स आहेत, 3. इथं प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहे, फक्त 90 दिवसाची मुदत चांगली लक्षात ठेवा. ओके, कारण, त्यानंतर होणारे परिणाम, त्यानंतर एक संकल्पना आहे त्यालाच रिलेटेड विलफुल डिफॉल्टर. यालाच म्हणतात कर्ज सहेतुक बुडवणारे. सहेतून कर्ज बुडवणारे म्हणजेच काय पहा, ज्या कामासाठी किंवा कार्यासाठी एखाद्या व्यक्तीने काय घेतलं असेल, कर्ज घेतलं असेल, ज्या कामासाठी किंवा कार्यासाठी एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलं असेल ते वेळेवर न भरणे. ओके, त्या व्यक्तीला म्हटलं जाते विलफुल डिफॉल्टर. ओके, ज्या कामासाठी किंवा कार्यासाठी कर्ज घेतलं असेल ते वेळेवर न भरणे किंवा ते कर्ज त्याने इतरत्र वापरणे. म्हणजे एखाद्याने कारखान्यासाठी कर्ज घेतलं असेल परंतु त्याने दुसऱ्याच ठिकाणी त्याचा काय केलेला असेल, वापर केला असेल. हा व्यवसाय त्याने काय दाखवला असेल, बुडीत दाखवला असेल. परंतु इथून तो उत्पन्न कमावत असेल, परंतु हा व्यवसाय जर बुडीत होत असेल तर हा संपत्ती जरी घेतली असेल, ओके, ती लिलाव जरी केली असेल तर तिचं व्हॅल्युएशन कमी निघत असेल किंवा इतर काही समस्या येत असतील, असा जो व्यक्ती पैसे बुडवत आहे त्याला म्हटलं जाते कर्ज सहेतुक बुडवे. सोप्या भाषेत अजून सांगतो, जी व्यक्ती सुरुवातीला एनपीए करत असेल, ओके, त्याला नंतर अमाऊंट जर खूप मोठी असेल तर त्यालाच काय म्हटलं जाते, विलफुल डिफॉल्टर. ओके, तर ह्या 2 ज्या संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत, एक कुठली पाहिलेली आहे, एक एनपीए आणि दुसरी पाहिलेली आहे विलफुल डिफॉल्टर. करंट मध्ये खूप महत्वाची संकल्पना आहे सुरुवातीची एनपीए. ओके, तर एक्झाम दृष्ट्या एनपीए व्यवस्थित लक्षात ठेवा, विलफुल डिफॉल्टर नाही राहिलं तरी चालते. ओके, थँक्यू सो मच.